श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्षानुसार 2024चा पहिला सण हा मकर संक्रांती आणि मराठी नवीन वर्ष तुम्हाला माहितीच आहे, गुढीपाडव्यानंतर सुरू होतो आणि पौष महिन्यात आपल्या मकर संक्रांत नेहमी सण 13, 14, 15 तारखेला संक्रांत साजरी करतो. 13 तारखेला भोगी असते, 14 तारखेला संक्रांत असते, 15 तारखेला किंक्रात. पण 2023ला 15 तारखेला पहिली संक्रांत आली होती. यावेळी सुद्धा 15 तारखेला संक्रांत आली आहे. संक्रांत म्हटलं की मनात फार आपल्या विचित्र कल्पना येतात. एखाद्या वाईट बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. खरं तर संक्रांत हा सण वाईट नाही, किंवा काही गोष्टी ऐकतो त्या चुकीच्याही असतात. खरं तर संक्रांत हा सण आई जगदंबेचा एक सण आहे. त्यासाठी एक कारण मी तुम्हाला सांगते. शंकासुर राक्षसाचा व्रत करण्यासाठी देवीने व्रत केला होता, म्हणून तिने संक्रांतीचे रूप धारण केले होते. म्हणून या काळात देवाची पूजा करत असतो. हळदी कुंकू घेतात, किंवा आपण हळदी कुंकूला स्त्रियांना बोलवलं जातं. ज्यांचं लग्न झालं त्या नववधू माहेरी येतात. आई त्यांची ओटी भरते. माहेरी आल्यावर त्यांच्याबरोबर तिला बांगड्या भरत असतात. दरवर्षी आपण ऐकतो संक्रांत कशावर आली आहे. आपण ऐकतो की रंगावर रंग वापरायचा कोणता चांगला आहे. बऱ्याच प्रमाणात स्त्रिया पडत असतात. यावर्षी हिरवा रंग घालावा अतिशय प्रिय आहे जगदंबेला. तुम्हाला माहीतच आहे का, नववधूला चुडा भरतो हिरव्या रंगाचाच घालतो ना. जेव्हा तिला साडी घेतली जाते, नववधूला बऱ्याच ठिकाणी हिरव्या रंगाची साडी दिली जाते. सौभाग्याचा कलर मानला जातो, एक शांततेचा, निसर्गाचा कलर मानला जातो. म्हणून हिरव्या रंगाकडे पाहिलं जातं. पहिलं तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता. दुसरा कलर येतो लाल रंग. आपण देवीची ओटी भरतो तेव्हा हिरव्या रंगाची साडी नी ओटी भरतो ना. हिरवा ब्लाऊज पीस असेल तरी आपण हिरव्या ब्लाऊजनेच ओटी भरतो ना. त्याचप्रमाणे लाल रंग हे शक्तीचं प्रतीक आहे. लाल आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही साडी नेसू शकता. बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवासीनच असते. संक्रांतीला तुम्ही लाल कलरची साडी नेसली तरी अतिशय उत्तम आहे. तुमच्या कुंकवाचा कलर पण लाल असतो ना. तुमच्या सौभाग्याच्या अलंकारात हळदी कुंकवाचा समावेश असतो ना. पिवळा कलर हा आपल्या गुरूचा कलर येतो. पिवळ्या कलरची साडी नेसली तर तुमचा गुरुबल मजबूत होतो. प्रत्येकाचे अनेक वैशिष्ट्य कलरचे आहे. तुम्ही हवं ती साडी घाला. हे सर्व रंग आयुष्यात चांगले बदल घडून येतात. बऱ्याच जण काळी साडी घालतात. ते घालू नये, कारण हळदी कुंकवाला काळा रंग अशुभ मानला जातो. काही स्त्रियांना पटत नाही, हौस म्हणून वापरतात. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही काळा रंग वापरा. तुम्हाला नसेल पटेल तर वापरू नका. तुमच्या हातातील बांगड्या किंवा हिरवा चुडा जो बाईंच्या खूप जवळ असतो. पहिला चुडा घालण्याचा मान आपल्याला मिळतो. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपल्याकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला जातो. आपल्याकडे सर्व स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी येतात. त्यासाठी तुमच्याकडे कासार आला जातो. कासार पहिल्यांदा नववधूला चुडा भरतो. चुडा भरताना चुड्याला हळदी कुंकू लावून कासार नववधूला हिरव्या रंगाचा चुडा भरवतो. नंतर इतर स्त्रियांना हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरल्या जातात. कोणीही तुटलेल्या किंवा पिचकलेल्या बांगड्या घालू नये, किंवा फुटलेल्या बांगड्या वापरू नये.
हिरव्या रंगाच्या बांगड्या शक्यतो घालाव्या. त्या बांगड्यामध्ये लाखाची बांगडी घालतात. म्हणजे लाख म्हणजे पैसे नाही किंवा रुपयेने लाखेची बांगडी घालतात. ती म्हणजे बांगडी इतर ठिकाणी भेटते. संक्रांतीच्या वेळेस लाखेची बांगडी बाजारात मिळते. तुम्ही ती बांगडी एकतरी घालू शकता. संक्रांत सर्वांचा आवडीचा सण असतो. ती बांगडी कुठेही मिळेल. ती एका हातात घातली तरी चालेल. प्रत्येकाने सर्वांनी स्त्रियांनी तुम्ही ही बांगडी जरूर हातात घालावी. आपल्याला सर्व आनंद मिळतो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.